नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला ब्लाऊजवर मापे कशी घ्यायची ते सांगणार आहे। तर हे बघा, हे मापाला ब्लाऊज आलेलं आहे आपल्याकडे समजा। तर याची सर्वात पहिले उंची घ्यायची। उंची घेताना पाठीमागच्या साईडने घ्यायची आहे, पाठीच्या बाजूने जो पाठीचा भाग असेल तिथून शोल्डरपासून तर पाठीच्या पट्टीपर्यंत असं माप घ्यायचं आहे उंचीचं। आणि उंचीमध्ये 1 इंच मिळवायचे आहे आपल्याला, कारण की आपल्याला पेपर पॅटर्न काढताना 1 इंच मिळवावे लागतात आणि ते शिवण्यामध्ये अर्धा इंच वरती खाली अशी जातात आणि रेडी आपली उंची एवढी होते रेडी। तर पहिले उंची घ्यायची आहे, नंतर छाती माप काढायचे। तर छातीचं माप कसं काढायचं, तर हे बघा, हुकची जी पट्टी असते त्या पट्टीपासून तर हे बघा या बाहीच्या पट्टी मुंड्यापर्यंत हे माप घ्यायचं आहे। तर हे आलं आहे आपलं 8.5 इंच इथं। तर 8.5 इंचाचा चौथा भाग म्हणजे 34 इंच। तर ह्याची छाती 34 इंच असेल। आणि घडी, तर घडी कशी घ्यायची, तर हे बघा लास्टपर्यंत जे आळ असेल हे बघा, म्हणजे 34 इंच छातीला 10 इंचाची घडी लागेल। तर माझ्याकडे हा ब्लाऊजचा चार्ट पण आहे रेडी, तो पण मी तुम्हाला शेअर करेल नक्कीच। किती छातीला किती इंच घडी लागते आणि किती मुंडा लागतो हे सगळं मी तुम्हाला त्यात शेअर करणार आहे। तर यामध्ये आपली छातीचा भाग निघाला आहे आणि घडीचा पण निघाला आहे, हे माप घेतली। त्यानंतर आपल्याला पाहिजे बाही लांबी। तर बाही लांबी कशी घ्यायची आहे, हे बघा, असं शोल्डर पकडून आणि ह्या टोकापासून तर शोल्डरच्या ह्या टोकापर्यंत इथपर्यंत ही बाही। तर बाहीमध्ये आपण अस्तरचं जर ब्लाऊज असेल तर ह्या मापामध्ये आपण अर्धा इंच मिळवायचे आहे, आणि जर बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1.5 इंच मिळवायचे आहे। म्हणजे आपल्याला इकडून हात शिलाईची पट्टी 1 इंच आणि अर्धा इंच इकडे शिवण्यात जाईल। अशा प्रकारे हे बाहीचं माप घ्यायचं आहे। त्यानंतर घ्यायचं आहे दंडघेर। हे बघा, दंडघेर घेताना ब्लाऊज उलट करून आणि फिटिंगच्या टिपेपर्यंत असा दंडघेर घ्यायचा आहे। त्याचा आला आहे 6 दंडघेर। त्याचप्रमाणे मागच्या गळ्याची उंची पण घ्यायची आहे आपल्याला। हे बघा, हा मागचा गळा आणि याची उंची घ्यायची शोल्डरपासून तर गळा खोलीपर्यंत। हे आलं आहे आपला 9.5, म्हणजे आपल्याला पॅटर्नवर घेताना आपल्याला 10 घ्यावा लागणार आहे आणि शिवून तो 9.5 रेडी होणार आहे आपला। नंतर पुढचा गळा। आता पुढचा गळा कधी कधी मापाच्या ब्लाऊजचा कमी जास्त असतो, क्लायंटला विचारून घ्यायचं, छोटा मोठा पाहिजे त्यानुसार आपण असं करू शकतो ॲडजस्टमेंट। हे बघा, आता याचा गळा आहे रेडी 5.5, तर आपल्याला पॅटर्नवर घ्यायला लागणार आहे 6, म्हणजे तो शिवून होईल 5.5। कधी कधी जर काही कन्फ्युजन असेल गळ्याचं तर मी ही पट्टी पण मोजून घेते। क्लायंटच्या ब्लाऊज मापाचं जे ब्लाऊज असेल त्याची ही पट्टी मोजून घेते आणि ह्या पट्टीपेक्षा जास्त कपडा कट करून बाकीचा राहिलेला गळा, पण प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते, प्रत्येक ब्लाऊजचं माप वेगवेगळं असतं। तर त्याप्रमाणे मापाच्या ब्लाऊजवरून अशा प्रकारे मापं घेऊन आपण पॅटर्न कटिंग करणार आहे। तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी पॅटर्न कटिंग करायचं सांगणार आहे। तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या पुढील व्हिडिओ तुम्हाला दिसण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्यू।